तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आपण वेळणेश्वर मंदिरामध्ये आलोय. तर तुम्हाला बोललोच होतो मागच्या ब्लॉगमध्ये. तर उद्या हा ब्लॉग अपलोड झालेला असेल, तुम्ही बघत असताल. खूपच मस्त मंदिर आहे. इथे महाशिवरात्रीला खूप मोठी पूजा होती असं मला कळलंय. तर आपण आता मंदिरात जाऊ. जास्त काही मोठा ब्लॉग होत नाही, 5 ते 6 मिनिटाचं होईल. आपण आता आज जाऊ, मंदिर दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. गर्दी नसल्यामुळं मला शूट पण घेता येईल का नाही सांगता येत नाही, का अलाउड आहे का नाही बघू. हे बघा मंदिर कसं आहे, फुल जुन्या काळातल्या टाईपमध्ये. हे बघा, खतरनाक विषय, फुल मस्त मंदिर आहे. तर बघा मित्रांनो, इथे मस्त महादेवाची पिंड आहे. इथं आपले नाग महाराज बसलेले आहेत इथं मस्त पिंडीला एडा घालून. खूपच मस्त आहे, बघू शकता. तर इथून आतमध्ये जायचं बघू शकता मित्रांनो. चला आता आत जाऊ इथून. तर मित्रांनो, दर्शन झालं. तुम्हाला थोडासा शूट दाखवला, अलाउड नव्हतं तरी पण मी तुम्हाला दाखवलंय. तर आता दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊ. एक मंदिराचे दर्शन घेऊ आणि तुम्हाला मग जाताना मी मंदिर दाखवतो. तर चला, खूपच मस्त जुन्या काळातलं मंदिर आहे. एकदम मस्त पेंटिंग नवीन केली आहे, पण पेंटिंग पण जुन्या काळातल्या टाईपने केली, असं नाही का नवीन पद्धतीने, असं काही नाही आहे. हे बघा, खूपच मस्त आहे, शांतता आहे खूप. तर मित्रांनो, इथं गणपती बाप्पाची पण मूर्ती, गणपती बाप्पाची मस्त एक नंबर दगडी काम केलेलं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीचं, ते दाखवतो. चला की आतमध्ये. हे बघा, खूप मस्त, खूप स्वच्छता आहे इथं. हे बघू शकतो, खूप स्वच्छता आणि खूप शांतता आहे. इथे विहीर पण आहे, तुम्हाला विहीर दाखवतो जुन्या काळातली. त्यात पाणी नाही आहे पण. हे बघा, इथं विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. त्या विहिरीमध्ये पूर्ण पाणी पण आहे मित्रांनो. हे बघा, ही अशी विहीर आहे आणि ते तुम्हाला त्या दगडाचं नाव सांगितलं होतं, त्याच दगडाने विहीर बनलेली. आणि विहिरीमध्ये पाणी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या विहिरीमध्ये पाणी पण आहे. हे बघा, मोबाईल पाहिजे भीती वाटते, पण तरी पण ब्लॉग शूट करतो, ते सगळं काही दाखवणार. आणि मंदिराचं काम बघा, नवीनच काम केलेलं, एकदम फ्रेश दिसतं, एकदम मस्त आहे. मंदिराच्या साईडनी मस्त स्वच्छता आहे, बांधकामाची तयारी. तिथं वाळू पण आहे बघा. इकडे बघा मंदिर, टोटल 1 2 3 4 मंदिर. इकडे एक मंदिर आहे, त्या मंदिरात पण जाऊ आपण. चला, हे बघा, लाकडी काम आहे पूर्ण. इकडे एक मंदिर आहे, ह्या मंदिरात पण जाऊ. तर मित्रांनो, बघू शकता, टोटल इथे 4 मंदिर आहेत. 4ही मंदिरांचे शूट घेऊन मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, इथं पण महादेवाची पिंड आहे, बघू शकता एक. खूप मस्त आणि खूप स्वच्छ मंदिर बघा मित्रांनो, खूप स्वच्छ आणि खूप मस्त मंदिर आहे. पूर्ण लाकडी काम आहे. हे बघा, वरती पूर्ण लाकडी काम आहे पूर्ण. आणि स्वच्छता तर काय सांगू, एवढी स्वच्छता आहे इथं भरपूर. हे बघा, बाहेरून असं मंदिर आहे. कडाने बघा पूर्ण झाडं झुडपं, म्हणजे आंब्याची झाडं आणि नारळाची झाडं. इकडं कोकणात जास्त नारळ, आंबा हेच आहे जास्त करून. तर चला, आता आपल्याला होतं उशीर, आपल्याला निघायचं अहिल्यानगरकडे. शेवट तुम्हाला एकदा बाहेर जाऊन मंदिर दाखवतो लांबून, आणि मग आपण जाऊ अहिल्यानगरकडे. तर कसं वाटतंय मंदिराचं ब्लॉग? खूप मस्त. तर चला, आता मामान ते बसले गाडीत, तुम्हाला लास्ट एकदा मंदिरचा शूट दाखवतो सिनेमॅटिक पद्धतीत. चला, हे बघा कसं आहे मित्रांनो मंदिर. एकदम म्हणजे मंदिर एकदम जुन्या काळातलं आहे. पेंटिंग आत्ता केलेली आहे, पण पेंटिंगचा कलर आहे ना, तो जुन्या काळातला आहे. असं नवीन पद्धतीने कलर नाही आहे. एकदम असं विटकरी, असं चॉकलेटी, असं नाही का. हे बघा, असं मंदिर आहे, खूपच मस्त मंदिर आहे. आणि मागं बघा, पूर्ण नारळाचे झाड आहे. तुम्हाला पूर्ण नारळाचे झाड दिसते मागं. हाईट बघा नारळाच्या झाडाची किती. मंदिराचे पण दुप्पटणीवरती गेलेत. आणि इकडचे घरं बघा कसे जुन्या टाईपचे पूर्ण. हे बघा, तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा पण ब्लॉग इथे संपतोय. तर धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय.